प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 प्रेषितांची निवड केली. 12 प्रेषितांचं नाव घेतलं की 2 चित्रे आपल्या डोळ्यांसमोर येऊ शकतात. पहिलं चित्र, अखेरच्या भोजन प्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याबरोबर भाकर आणि द्राक्षरस ह्यांच्या रूपामध्ये पवित्र मिस्साबलीची प्रस्थापना केली. आणि ते 12 अपॉस्टलचं चित्र, येशू त्यांच्याबरोबर अखेरचं भोजन घेत असतानाचं चित्र आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो. दुसरी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर येते की त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 12 प्रेषितांचे पाय धुतले. परंतु 12 प्रेषितांचं महत्त्व फक्त ह्या 2 चित्रांपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. ते अधिक महत्त्वाचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्त सभारूपी नवीन इस्रायल प्रस्थापित केलं. त्या नवीन इस्रायलचे जणू काही हे 12 पाये प्रभू येशू ख्रिस्त कोनशिला, आणि ह्या 12 पायांवरती संपूर्ण ख्रिस्त सभा त्यांनी उभारलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त ह्या 12 प्रेषितांची निवड करत असतानाचं शुभवर्तमान आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. आणि ह्या शुभवर्तमानामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, येशूने ह्या 12 प्रेषितांची निवड कशासाठी केली? आणि शुभवर्तमानकार मार्क आपल्याला सांगतो की त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांना पाठवावे. अशा 2 हेतूंसाठी येशूने 12 प्रेषितांची निवड केलेली आहे. पहिला हेतू, त्यांनी आपणाबरोबर असावे. म्हणजे 12 प्रेषित सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप झाले पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिले पाहिजेत. त्यानंतर पुढील 3 वर्षे त्यांच्याबरोबर तो सगळीकडे फिरणार होता. त्यांना प्रेषित कार्यावरती पाठवणार होता. त्यांच्याबरोबर चमत्कार करणार होता. त्यांच्याबरोबर बोलणार होता. खाजगीमध्ये बोलणार होता आणि सार्वजनिकरित्या जाहीरपणे बोलणार होता. त्यांना अधिकार देणार होता. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहण्यासाठी ह्या 12 प्रेषितांची निवड करण्यात आलेली आहे. आणि दुसरा हेतू की भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांना पाठवावे. शब्द आहे पाठवावे. पाठवावे ह्या शब्दामध्येच अपोस्टोलोस हा जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ दडलेला आहे, म्हणजे पाठवलेला. प्रेषित म्हणजे पाठवलेला. प्रभूच्या सहवासात राहायचं आणि प्रभूकडून पाठवलं जायचं, असा प्रेषित. असे एकूण 12 प्रेषित निवडण्यात आलेले आहेत. हे 12च का निवडले? कारण इस्रायलचे 12 वंश होते. त्यावरती इस्रायलचं संपूर्ण तारणाचं परमेश्वराने साकार केलेलं स्वप्न उभारलेलं होतं. अगदी त्याप्रमाणे आता प्रभू येशू ख्रिस्त सभारूपी एक नवीन स्वप्न रचत आहे. आणि त्यासाठी 12 प्रेषितांची तो निवड करत आहे. पुढे प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला 24 वडीलजन दिसणार आहेत. त्यातील 12 वंश आणि 12 प्रेषित, अशा प्रकारे त्या 24 वडीलजनांची नावं एकत्र घेण्यात आलेली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आत्ता आपल्याला शिकायची आहे, आणि ती म्हणजे शिमोनाला त्याने पेत्र हे नाव दिलं, आणि याकोब आणि योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हे नाव दिलं. जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीचं नाव बदलत असतो तेव्हा त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन बदलत असतो. गर्जनेचे पुत्र म्हणजे नेहमी ते एकमेकांशी भांडायचे, परंतु तिथपर्यंतच ते मर्यादित नाही, तर प्रभूची सुवार्ता सिंहाच्या गर्जनेप्रमाणे त्यांना गाजवायची होती. शिमोनाला त्याने पेत्र हे नाव दिलं कारण तो केवळ शिमोन म्हणजे मानवी राहणार नव्हता,
पेत्र म्हणजे भक्कम खडकासारखा राहणार होता. आणि म्हणूनच ही 2 नावं जी बदललेली आहेत, 2-3 नावं बदललेली आहेत, त्याद्वारे नवीन जीवनासाठी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. तिसरी गोष्ट, ह्या 12 प्रेषितांची नावं लक्षात ठेवायची कशी? इथे 2 शिमोन आहेत, शिमोन पेत्र आणि जिलोत किंवा कनानी म्हटलेला शिमोन. त्यानंतर 2 यहुदा आहेत, यहुदा इस्कारियोत आणि यहुदा तद्दय. आणि 2 याकोब आहेत, जब्दीचा मुलगा याकोब आणि अल्फीचा मुलगा याकोब. एकूण 6 झाले. उरलेल्या 6साठी BJP, MAT अशा प्रकारची आद्याक्षरं आपण वापरू शकतो. B म्हणजे बार्थोलोम्यू, J म्हणजे जॉन, P म्हणजे फिलिप, M म्हणजे मॅथ्यू, A म्हणजे अँड्रू आणि T म्हणजे थॉमस. अशा प्रकारे एकूण 12 प्रेषितांची नावं आपण आता लक्षात ठेवू शकतो. कशाला लक्षात ठेवायची ही नावं? हे आपल्या ख्रिस्त सभेचे भक्कम असे पायाचे दगड, त्यांच्यावरती आपली श्रद्धा उभारलेली आहे. बिशप्स हे त्या प्रेषितांचेच प्रतिनिधी म्हणून आपल्यामध्ये कार्यरत असतात. आज त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.